श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री गुरुचरित्रातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि चमत्कारी वाटणाऱ्या पण त्याहून अधिक आपल्याला जगण्यासाठी दिशा देणाऱ्या अध्यायावर बोलणार आहोत. तो अध्याय म्हणजे अध्याय 27वा. अनेकदा आपल्याला वाटतं की आध्यात्मिक ग्रंथ हे फक्त पूजा अर्चा करण्यासाठी किंवा पारायणापुरते मर्यादित असतात. पण खरं सांगू का माझं मत, या ग्रंथामध्ये मानवाचे स्वभावाचे, मानसशास्त्राचे आणि लाईफ मॅनेजमेंटचे असे काही नियम लपलेले असतात जे आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा आपल्या रोजच्या संघर्षात आपल्याला प्रत्येक पाऊल जपून टाकण्यास मदत करतात. या अध्यायात आपण बघणार आहोत की जेव्हा माणसाला आपल्या ज्ञानाचा, पैशाचा किंवा पदाचा अहंकार होतो तेव्हा त्याचा विनाश कसा निश्चित असतो, आणि दुसरीकडे जेव्हा एक सामान्य माणूस संपूर्ण शरणागतीने किंवा विश्वासाने योग्य मार्गदर्शकाचे पाय धरतो तेव्हा त्याच्यातील सुप्त शक्ती कशा जागृत होतात. चला तर मग या अध्यायातील ओव्यांचा सविस्तर अर्थ आणि त्यांचा आपल्या आजच्या आयुष्याशी असलेला थेट संबंध अगदी सोप्या भाषेत बघूया. अध्यायाच्या सुरुवातीला दोन गर्विष्ठ ब्राह्मण श्रीगुरूंच्या सामर्थ्याला आव्हान देत शास्त्रार्थासाठी वाद घालत असतात. त्यांच्या या उद्धटपणावर श्रीगुरू जे बोलतात तिथून या ओव्या सुरू होतात. त्या ब्राह्मणांचे अहंकारयुक्त बोलणं ऐकून श्रीगुरू क्रुद्ध झाले आणि म्हणाले, तुमच्या अंतःकरणात जसा गर्विष्ठ भाव आहे अगदी तशीच फळे तुम्हाला प्राप्त होत. तुम्हाला तर माहिती आहे, निसर्गाचा नियम आहे ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. आपल्या मनात जसे विचार असतील ना, अगदी तसंच आपल्याला फळ मिळत असतं. ज्याप्रमाणे एखादा उंदीर स्वतःच्याच दातांनी सापाची करंडी पोखरतो आणि स्वतःचाच मृत्यू ओढवून घेतो, किंवा एखादा किडा दिव्याच्या प्रकाशावर झेप टाकून स्वतःला जाळून घेतो, त्याचप्रमाणे ते अहंकारी ब्राह्मण श्रीगुरूंचे अगाध सामर्थ्य न ओळखता एखाद्या आंधळ्या माणसाप्रमाणे स्वतःहून आपल्या विनाशाकडे वाटचाल करत होते. या गर्विष्ठ ब्राह्मणांना धडा शिकवण्यासाठी आणि जगाला एक नवा संदेश देण्यासाठी श्रीगुरू एका सामान्य समाजाबाहेर राहिलेल्या मातंग व्यक्तीला जवळ बोलवतात. श्रीगुरूंनी त्या समोरून जाणाऱ्या व्यक्तीला बोलावून विचारलं, तुझा जन्म कोणत्या कुळात झाला आहे आणि तुझा वृत्तांत काय? तो मनुष्य अत्यंत नम्रतेने म्हणाला, महाराज, मी अतिशय हीन जातीचा असून माझं नाव मातंग आहे. मी गावाच्या वेशी बाहेर राहतो. पण तुम्ही सर्व सजीवांवर दया करणारे आहात, म्हणूनच तुम्ही मला इतक्या प्रेमानं बोलवलं. असं म्हणून त्याने साष्टांग नमस्कार केला. आता सुरू होतो या अध्यायातील सर्वात मोठा चमत्कार, जो आपल्याला आपल्या कर्मसिद्धांताची जाणीव करून देतो. श्रीगुरू आपल्या शिष्याकडून जमिनीवर 7 रेषा ओढून घेतात आणि त्या व्यक्तीला एक एक करून रेषा ओलांडायला सांगतात. पहिली आणि दुसरी रेषा ओलांडताच त्या व्यक्तीला च्या बुद्धीचा विकास होऊ लागतो. तो अशा काही ज्ञानाच्या गोष्टी बोलू लागतो की तिथे उपस्थित असलेले लोक त्याच्याकडे बघून थक्क होतात. तिसरी ते 7वी रेषा ओलांडताना त्या व्यक्तीला त्याचे एकामागून एक असे 7 पूर्वजन्म आठवतात. कधी तो नदीकाठचा गंगासूत होता, तर कधी शूद्र होता, कधी सोमदत्त नावाचा व्यापारी होता, तर 6व्या जन्मात तो स्वतः वेदशास्त्रांचा गाढा अभ्यासक आणि शिक्षक होता. 7वी रेषा ओलांडताच त्याच्यामध्ये एक क्षत्रिय राजाचे तेज आणि पूर्वजन्मीचे सर्व ज्ञान जागे झाले. तो त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना म्हणाला, या आता तुमच्यात काय ज्ञान आहे त्यावर माझ्याशी शास्त्रार्थ करा. शेवटी श्रीगुरूंनी अभिमंत्रित भस्म त्याच्या शरीराला लावले आणि त्याच्या बुद्धीमध्ये आत्मज्ञानाचा महाप्रकाश पाडला. ज्याला समाज अज्ञानी समजत होता तो मनुष्य शुद्ध भाषेत वेदांचे मंत्र बोलू लागला. हे पाहून त्या अहंकारी ब्राह्मणांचे गर्वहरण झाले आणि ते श्रीगुरूंच्या चरणी शरण झाले. तुम्हाला माहिती आहे का, ही कथा आपल्याला काय शिकवते? या ओव्या आपल्याला काय शिकवतात? हा चमत्कार फक्त वाचून सोडून देण्यासारखा नाहीये, तर यात आपल्याला आपल्या यशाचे गुपित लपलेलं आहे. अहंकाराचा फुगा कधी ना कधी फुटतोच. अध्यायातील ब्राह्मण स्वतःला विद्वानांचे राजे समजत होते, पण त्यांचा अहंकार त्यांच्याच नाशाला कारणीभूत ठरला. आजच्या काळातही जेव्हा आपल्याला थोडंसं यश मिळतं, 4 पैसे हातात येतात किंवा समाजात मान मिळतो, तेव्हा नकळत आपल्यात अहंकार येतो. आपण इतरांना कमी लेखू लागतो. पण लक्षात ठेवा, अहंकारी माणसाची शिकण्याची वृत्ती संपवून टाकतो. ज्या दिवशी तुम्ही विचार करता की मला सगळं माहिती आहे, त्याच दिवशी तुमची प्रगती थांबते. नेहमी नम्र राहा, कारण पाय जमिनीवर असतील तरच माणूस उंचावर टिकू शकतो. तुमची आजची परिस्थिती ही तुमची अंतिम ओळख नाहीये. समाजाने ज्या व्यक्तीला वेशीबाहेर ठेवलं होतं, ज्याला हीन मानलं होतं, त्याच्यामध्ये श्रीगुरूंनी एका क्षणात वेदांचे ज्ञान जागे केले.
याचा अर्थ काय हो? याचा अर्थ असा होतो की तुमची आजची गरिबी, तुमची आजची अपयशी परिस्थिती किंवा लोकांनी तुमच्यावर मारलेला ठप्पा ही तुमची अंतिम ओळख नाही आहे. तुमच्या आत अथांग शक्तीचा साठा आहे. फक्त स्वतःला कमी लेखणं बंद करा. योग्य विचार आणि योग्य प्रयत्नांच्या जोडीने तुम्ही सुद्धा तुमचं नशीब बदलू शकता. आयुष्यातील 7 रेषा ओलांडण्याची तयारी ठेवा. त्या मातंग व्यक्तीला ज्ञान मिळवण्यासाठी त्या 7 रेषा ओलांडून पुढे जावं लागलं. आपल्या आयुष्यात ही अशाच रेषा असतात. पहिली रेषा म्हणजे भीती ओलांडण्याची, दुसरी म्हणजे आळस सोडण्याची, तिसरी असते लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याची. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या त्या रेषा ओलांडून पुढे जात नाही ना, तोपर्यंत तुमच्यातील विद्वान जागा होणार नाही. प्रगती ही एका रात्रीत होत नसते, तर ती स्टेप बाय स्टेप होत असते. पेरणी तशी उगवणी. त्या व्यक्तीला 7 जन्मांची जाणीव झाली. आपण प्रत्येक टप्प्यावर जे कर्म करतो त्याचंच फळ आपल्याला भोगावं लागतंय. तुम्ही आज जे कष्ट करत आहात, जे प्रामाणिक प्रयत्न करत आहात, ते कधीच तुमचे वाया जाणार नाहीत. कदाचित आज त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही, पण निसर्ग त्याचा हिशोब लिहून ठेवत असतो. तसंच जर आपण कोणाचं वाईट करत असू ना, तर कोणाचा मस्तर करत असू, तर त्याचंही वाईट फळ आपल्याला भोगायलाच लागणार. म्हणूनच आपले आजचे कर्म नेहमी शुद्ध आणि प्रामाणिक ठेवा. आयुष्यात एका मेंटरची, एका गुरुची खरंच गरज असते. तो मनुष्य सामान्यच होता, पण जेव्हा त्याला श्रीगुरूंसारखा योग्य मार्गदर्शक मिळाला, तेव्हा त्याच्या आयुष्याचं सोनं झालं. आजच्या काळातही, मग ते तुमचं करिअर असो, बिझनेस असो किंवा वैयक्तिक आयुष्य, तुम्हाला एका योग्य विचारसरणीच्या, एका चांगल्या पुस्तकाची किंवा एका चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. जेव्हा तुम्ही चांगल्या विचारांनी शरण जाता, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य व्हायला लागतात. तर श्री गुरुचरित्रातील हा 27वा अध्याय आपल्याला फक्त दैवी शक्तीची प्रचिती देत नाही, तर आपल्याला जीवनातील एक आरसा दाखवतो. तो आपल्याला सांगतो की नम्र व्हा, स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःला कधीच कमी लेखू नका आणि आयुष्यातील आव्हानांच्या रेषा आत्मविश्वासाने ओलांडत राहा. तुम्हाला या अध्यायातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणता बदल करणार आहात हे नक्की कमेंट करून सांगा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.